सो गाईज सकाळचे जवळपास 5 वाजलेत आणि आम्ही झालो आहे रेडी बऱ्यापैकी आणि हम्पीला जायचं आहे आता. सो पाऊस खूप पडणार आहे आम्हाला माहिती आहे, ऑलरेडी रेडी झालेलो आहे. बाईक नेतो आता जागेवरती आणि विल जस्ट पुट अप ऑल द बॅग्स अँड एव्हरीथिंग अँड विल गो. झोप पण नाही झाली आहे बट पाऊस झोपू पण देणार नाही ऑन द वे, सो वी आर गुड. अजून 2 जण आहेत आपल्यासोबत, दीपम आणि अक्षय, जे आपल्यासोबत साताऱ्याला आले होते. सो त्यांच्यासोबत जायचं आहे अँड ते रेडी होत आहेत. आपण रेडी होऊ आणि त्यांच्या लोकेशनवर जाऊन मग पुढे जर्नी कंटिन्यू करू. युजल अक्षयने आमच्या लेट केलं आहे. ह्या 3 बाईक्स आहेत. सो आज आमच्याकडे आहे हिमालयन, KTM आणि एक्सपल्स. 4 वाजता निघायचं होतं, ऑलमोस्ट 5:30 होत आले. 1.5 तास आम्ही डिले झालेलो आहे, बट दॅट्स ओके. निघू आता थोड्या वेळामध्ये. दीपमची आई आली आम्हाला सोडायला. कोणतरी आहे मोठं जे आम्हाला सी ऑफ करतं आहे. आणि जस्ट आम्ही गेअरअप केलं, निघायची तयारी केली आणि थोडा थोडा पाऊस पडतो आहे. बट ठीक आहे. सो आता इथून आम्ही पहिले पंढरपूरला जाणार आहे. छोटा स्टॉप घेणार, तिथे नाश्ता वगैरे करणार. पंढरपूरवरून सरळ विजापूर मार्गे हम्पी. आणि आता आमचा अंदाज तरी होता 3 वाजता निघायचा. 3 वाजता आम्ही जोस्टेलला वगैरे पोचू असा आमचा अंदाज होता आधीचा. बट आय गेस संध्याकाळचे 6-7 तर डेफिनेटली वाजणार आहेत. चलो बाईकवर भेटते तुम्हाला. चलो राईडला झाली आमची सुरुवात. पाऊस आहे थोडा थोडा. दीपम लीड करतोय आणि माझ्या मागे आहे अक्षय. त्याचं हेल्मेट नवीन घेतलं LSTचं आणि दुरून जर बघितलं तर असं वाटतं 2 डोळे आहेत आणि एक माणूस आपल्याकडे बघतोय मागे, म्हणून इल्युजन होतंय थोडं. उजळतोय आता मस्तपैकी. पाऊस पण इथे थांबला आहे. लेन्स पुसू दे जरा मला. आय एम नॉट शुअर लेन्सचा काय सीन आहे. पण आता पावसाळ्यात जेव्हा आपण मोठं ब्लॉगिंग करतो तर थोडंफार फुटेज आपलं येणारच आहे रेनवालं. आणि वारा एवढा भयानक आहे की KTM 390 सुद्धा हलते, हिमालयन सुद्धा हलते, एवढा वारा पडतोय. मस्त वातावरण आहे. खूप दिवसांनी राईड स्टार्ट केले, सो मस्त वाटतंय. द डिसिजन इज युअर्स. तुम्हाला लेफ्टने ओव्हरटेक करायचे की राईटने ओव्हरटेक करायचे. बट तुम्हाला तुमच्या ग्रुप लिडरला ओव्हरटेक नाही करायचं. यू हॅव टू फॉलो हिम. कारण त्याला रस्ता माहिती, आपल्याला रस्ता नाही माहिती, म्हणून. बाकी काय नाही. आला मोठा. HP मध्ये गेलेलं तिथे नाही भेटलं, सो आम्ही जिओमध्ये फिलअप केलं. सर्विस चांगली आहे जिओची. आणि लेट्स गो नाव. पाऊस उजाडलाय मस्त. असंच वातावरण असो. ट्रकवाले पूर्ण खराब करून जातात, पण पूर्ण खराब करून टाकतात. पूर्ण चिखल करून टाकतात आणि जात आहेत. मी बाय द वे गाडी रेन मोडमध्ये लावली आहे, सो थोडा स्पीड कमी मिळतो आहे. बट दॅट्स ओके. आय गेस जे इसेन्शियल आहे वाईल्स दिस मोड ते त्यांनी केलं इथे. हे आता ट्रक वाट लावणार आहे. होप लेन्सवरती काय पडलं नसेल. चलो गाईज, मस्त सगळेच चालले पडतात राईडला. पण सगळे हम्पीला नाही चालले, हम्पीला फक्त आम्ही चाललोय. सो या टर्नला आपण इथून आपण मेन रोड सोडला आपला बँगलोर हायवे आणि हा टर्न घेतला आहे. हा जातो रस्ता पंढरपूरकडे. हडपसर मार्गे देखील एक रोड होता, बट तिकडनं ट्रॅफिक आणि ते सगळं विचार करून आम्ही मेन रोड चूज केला.
आणि तसं पण आम्हाला आमच्या घरापासून बँगलोर हायवे जवळ आहे. सो एकदा हायवेला कनेक्ट केलं की आपण सरळ जाऊ शकतो. मस्त ऊन पडलं आहे. आत्तापासूनच लँडस्केप चालू झालेत आमचे. व्ह्यू बघा, व्ह्यू. आता मस्त चांगला रोड आलाय आम्हाला. आता निवांत जाऊ शकतो इथून क्रूज कंट्रोल करत. होपफुली हा पंढरपूरपर्यंत असा सेम रोड आहे. रिटर्न पालखी जाताना दिसते आपल्याला. सगळे वारकरी परत जाताना. सो एक आता क्रेझी गोष्ट मला कळते. हम्पीला जे विरूपाक्ष मंदिर आहे, असं म्हणतात की तिथली विठ्ठलाची मूर्ती आणून पंढरपूरला आपण स्थापित केलेली आहे. आणि आमचा प्रवास सुद्धा आता पंढरपूरला पहिले चाललोय. मंदिरात दर्शन तर नाही होणार, बाहेरून ट्राय करू आम्ही कळसालचं दर्शन करायला. आणि नंतर आम्ही हम्पीला जाणार आहे तेव्हा सुद्धा त्या मंदिरात जाणार आहे जिथे विठ्ठलाची मूर्ती होती असं म्हणतात. तिकडनं ती मूर्ती आणलेली आहे इकडे पंढरपूरला असं म्हणतात. मस्त ट्रिप होणार आहे ही, पांडुरंगाची कृपा. चहा घेण्यासाठी थांबलोय थोडा वेळ आम्ही इथे. आता थोडी चहाची गरज वाटते. सो सगळे थांबले. सगळे म्हणते चहा पिऊ आणि जाऊया पुढे. काय चाललंय? नवीन DJI-चा 360चा कॅमेरा, नवीन हेल्मेट. ही पगार लय डबल झालेली दिसतो या महिन्यात. काय रे? पगार डबल नाही झाला, नेहमीपेक्षा डबल संपवलाय. तू डबल संपवलाय का वर? चहा आला, चहा. काय काय द्यायची मग? सो अर्लियरचे आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही असं करणार आहे. आता आम्ही चेंज केला आहे प्लॅन. आता आम्ही असं ठरवलं की आजचा पूर्ण दिवस जाऊ दे ट्रॅव्हलमध्ये, रिलॅक्समध्ये ट्रॅव्हल करू, रिलॅक्समध्ये पोहोचू, काही टेन्शन नाही, आरामात जाऊ. छान डॉक्टर, बरोबर का? येस, बरोबर बोलतोय मी? एक नंबर. प्लॅन बरोबर आहे का आपला? एकदम करेक्ट प्लॅन आहे. कोणामुळे? स्लो जातोय का? स्पीडने जाऊ मस्त. तुमच्या ग्रुपमध्ये काय पण करा पण एक्सपल्सवाल्याला जागा देऊ नका. आम्ही चुकलो, तुम्ही नका चुकू. सो हा आता मला क्रेझी POV मिळतोय. सही बाईक चालवते, मी निवांत बसलोय मागे. 91 पर्यंत गेलोय आम्ही. आमच्या मॅडम 100 टेकवत आहेत बहुतेक. रस्ता पण बराच मोकळा आहे, सो निवांत चालवायला आहे. 10 वरती आलोय आम्ही. क्रेझी क्रेझी. सो अचानक प्लॅन बनला आहे आणि आम्ही आता डिरेक्टली आलो आहे विठ्ठल मंदिरामध्ये त्याचं दर्शन करायला. हा प्लॅन नव्हता आमचा, पण अचानक प्लॅन झाला आहे आणि आम्ही इकडे आलो आहे. आता जस्ट मंदिराच्या आतून दर्शन घेऊन आलो आहे आम्ही. इतकं भारी वाटतंय, एकदम भारी वाटतंय. हां, आता आम्ही दीपमच्या घरून निघालो आहे.
हे घर आहेत, हे ताई आणि जिजू आहेत त्याचे. चला येतो. मस्त दर्शन झालं आमचं आत्ता. दीपमचे दाजी होते, त्यांनी आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यातच नेलं दर्शनासाठी आणि 10-15 मिनटातच आमचं दर्शन झालं. जसं मी आधी म्हणालो होतो, हम्पीलासुद्धा विठ्ठलाचंच मंदिर आहे, पण तिथे मूर्ती नाही आहे. ती स्टोरी मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण पंढरपूरशी रिलेटेडच ती स्टोरी आहे. आणि नेमकं आम्ही हम्पीला पण चाललो आहे आज आणि पंढरपुरातसुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे. सो खूप मस्त वाटतं आहे. अगदी शेवटपर्यंत जाईपर्यंत आम्हाला असं वाटलं नव्हतं की म्हणजे मंदिरात चाललं आहे वगैरे असं म्हणजे दर्शन होईल. पण जसं गाभाऱ्यामध्ये आम्ही पोचलो एकदम भरून आलं. विठ्ठलाचं दर्शन करून खूप मस्त वाटलं आम्हाला, पॉझिटिव्ह एनर्जी. सो दीपमनी लावला आहे मॅप, त्याच्या मागे मागे आम्ही चाललो आहे सगळे आता. इथला खेळा आहे इंटॅक्ट, इथला खेळा तुटला. सो आम्ही जिपट्या लावल्यात 2. एक काय करणार, आणि इथली व्हायब्रेशन्समुळे इथला पण एक निघाला. सो त्याला पण आम्ही 2 जिपट्या लावलेल्या आहेत. हम्पीला जाऊन येईपर्यंत होपफुली राहील सगळं व्यवस्थित. चलो, आम्ही आता ऑलमोस्ट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या इथेच आहेत आणि ते भरपूर ट्रक दिसत आहेत. आणि लँडस्केप बघा, लँडस्केप किती मस्त आहे. पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही आहे अजून. आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आम्ही चेंज नाही करते, रेनकोट वगैरे घालत नाहीये. गुगल मॅपने आम्हाला कुठे आणलं काय माहीत. तरी आम्ही जाणीवपूर्वक आत्ता कारचाच मॅप लावला होता, की असं नाही की बाईकचा. अशा रोडवर आलो, इकडे डुकरं वगैरे दिसत आहेत, डेंजर रूट. नॉट शुअर कुठून चाललो आहे, बट चाललो आहे आम्ही. हे बघा डुकरं. कुठल्या तरी गावातल्या रोडमधून चाललो आहे आम्ही. अजून आता काय करायचं, मॅप्सवरती कारचं पण टाकून बघतोय तरी पण सुद्धा गणत आहे गुगल मॅप. मस्त एवढा चांगला हायवे चालू होता, तो सोडून आम्हाला आत बोलवलं त्यांनी. काय राव, बट ठीक आहे, चलो हा रोड कंटिन्यू करू. पुढे हायवे दिसतोय बहुतेक. सो पेट्रोल भरलं जस्ट आणि आम्ही चहा प्यायला थांबलो इकडे, चहा नाश्ता करायला. आणि यांचं पेट्रोलचं कॅल्क्युलेशन चाललं आहे, ॲव्हरेज काढतायत सगळे बाईक्सचा. किती ॲव्हरेज आला? 39चा ॲव्हरेज पडलं एक्सपल्सला, 39 पहिला फुल टँकला. अच्छा, आणि मग काय तुला 39 पडलं ना? हा 39. आणि हिमालयनला 33चं पडले. मी KTMचा जस्ट चेक केला, 28.5 काहीतरी आहे मला सिस्टीमवरती दाखवतोय. ॲक्च्युअली नाही का, म्हणजे कॅल्क्युलेट करून नाही केलं आहे, बट सिस्टीमवरती दाखवलं आहे. आफ्टर अ शॉर्ट ब्रेक आम्ही आमची राईड परत रेझ्यूम केली आहे. कर्नाटकमध्ये पोचलो आहे आपण. रस्ते एक नंबर आहे तिथले रस्ते. 5 वाजलेत, एस्टिमेटेड टाईम आहे ऑलमोस्ट 8:30. बट आम्ही पोचू 9पर्यंत, कारण अजून एखादा स्टॉप होऊ शकतो आमचा. एनर्जी फुल आहे, लेट्स गो. सूर्यफूल दिसले ह्या लोकांना. आम्ही आलो U-टर्न करून. फोटो काढायला गेलेत मॅडम आमच्या. दीपम मदत करतोय तिला. U-टर्न घ्यायला लावला आणि फोटो काढायला चाललेत. क्रेझी.
क्रेझी सनसेट बघितला आम्ही आमच्या लाईफमधला क्रेझी सनसेट. खूप मस्त होता आणि जे वातावरण झालं ते पण मस्त आहे. थँकफुली आम्हाला कुठेच पाऊस नाही लागला अजून तरी. आणि अजून किती किलोमीटर बाकी आहेत? अजून किती किलोमीटर बाकी आहे? 100 130 किलोमीटर बाकी आहेत. होपफुली 1-1.5-2 तासात तरी पोचू आम्ही. लेट्स सी. चलो गाईज, निघायचं. यप. प्रवास अजून बराच होता आणि आता थकवासुद्धा जाणवायला लागला होता. शरीर म्हणत होतं बस झालं आता, पण मन म्हणत होतं हम्पीला पोचल्याशिवाय थांबायचं नाही. पेट्रोल कमी होतं पण हाऊस तर फुल टँक होती. एक मॅन्डेटरी चहा ब्रेक तर होणारच होता. भाई क्रेजी लोकेशन है. किधर आ गए हम? पूरा का पूरा अंधेरा. ओके, फॅन्सी डॉग आहे इथे. फॅन्सी डॉग आहे म्हणजे नॉर्मल आहे सगळं. बेनिफिट्स ऑफ ADV बाईक्स. कुठे पण जात आहेत बाईक घेऊन. 800 मीटरवर झोस्टेल आहे असं सांगते मॅप, पण आम्हाला अजूनही शुअरिटी नाही आहे कारण का लाईट्स वगैरे काही दिसत नाही. आम्ही कुठं चाललो आहे? बुडावीत चाललो आहे. गुगल बाबांच्या भरोशावर आहोत आम्ही. चाललो आहे का? हो, ओके, आहे काहीतरी आहे बाबा. जंगला बिंगलामध्ये झोस्टेल बांधलं यांनी. झोस्टेल बोलून झाडाखाली झोपवतील. पूर्णपणे ऑफ रोडमध्ये आम्ही बाईक चालवत आमच्या डेस्टिनेशनला पोचतो ऑलमोस्ट. नॉट शुअर की कार्स कशा आहेत असेल इथे. अच्छा, हे हॉस्टेल आहे. नो एंट्री लिहिले ना. सरळ चल. हे काय, हेच हॉस्टेल आहे. आणि शेवटी आम्ही पोचलोच. दिवसभराचा प्रवास, थकलेलो होतो. मध्ये चहाचे 1-2 ब्रेक घेतले होते आणि त्याहून जास्त आमच्या गप्पा चालू होत्या. पण एवढं सगळं करून शेवटी इथे पोचलो तेव्हा जाणवलं की हा प्रवास किती वर्थ आहे. आजचा ब्लॉग इथेच संपवतो आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. हम्पी अजून बरंच बाकी आहे.